number is 6 1. y equal to x raised to tan inverse of x. बघा फंक्शन रेस्ट टू फंक्शन आहे त्यावेळेस लॉग यूज करायचा, नाही तर तुम्ही समजता इथे डिफिकल्ट फंक्शन नाही आहे मग तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढणार तर तुम्ही फसणार. ठीक आहे, फंक्शन रेस्ट टू फंक्शन आहे. कसं समजलं फंक्शन रेस्ट टू फंक्शन आहे? बघा इथे x आहे त्याची पॉवर पण एक्सच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे वर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. ठीक आहे, मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग y लॉग ऑफ दिस टर्म. ओके, पॉवर जी आहे ती खाली आणली, पॉवर जी आहे ती खाली येणार. मग आता इथे काय काय होणार बघा, हे u आणि हे v फंक्शन इंटू फंक्शन डिफरन्शिएट करायला लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग y चं काय येणार 1/y dy बाय dx. ठीक आहे, इक्वल टू u तसाच u इंटू v चा रूल अप्लाय करणार. u तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय येणार 1/x येणार प्लस लॉग x ॲज इट इज. u v रूल तुम्हाला सांगितलेला ऑलरेडीच. ठीक आहे, पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर मी जर समजलं नसेल तर प्रिव्हियस बघा, समजत असेल तर तुम्ही डायरेक्ट बघितलं चालेल. ठीक आहे, tan इनवर्स ऑफ x अपॉन x हे 1/x कडून मला समजलं ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1/x येतं प्लस तसंच लॉग x तसंच ठेवणार. आता परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार tan इनवर्स ऑफ x. tan इनवर्स ऑफ x काय येतं, tan इनवर्स ऑफ x काय येतं 1/1 प्लस x स्क्वेअर 1/1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, y तिकडे न्या dy बाय dx इक्वल टू 1 y डिवाइड तिकडे गेलं मल्टिप्लाय काय येणार मग tan इनवर्स ऑफ x अपॉन x प्लस log x ॲज इट इज अँड दिस टर्म ऑल्सो सेम. ओके, y म्हणजे काय x रेज टू tan इनवर्स ऑफ x. नेक्स्ट स्टेप तुम्हाला तेच करायचं आहे, जमेल तेवढं तुम्हाला. ठीक आहे, टेक दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर इज 7. y इक्वल टू साइन x रेज टू दी x. फंक्शन रेज टू फंक्शन. मग माहिती तुम्हाला काय करायचं आहे, टेकिंग लॉग करायला लागेल. लॉग y ॲज इट इज लॉग इथं लावलं आपण लॉग ऑफ साइन x रेज टू x. x पॉवर खाली येणार, हा झाला u आणि हा झाला v. हा u कन्सिडर करायला लागेल, हा v कन्सिडर करायला लागेल. ठीक आहे, v म्हणजे ही पूर्ण टर्म. मग काय येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ह्याचं तर माहिती तुम्हाला. इथं काय ना u तसाच ठेवणार. ठीक आहे, u तसाच म्हणजे x ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म काय येणार लॉग ऑफ साइन x. काय तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/1 मध्ये येतं 1/sin x. ठीक आहे, परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार साइन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x प्लस बघा u चं तर काढलं आपण, u तसाच ठेवला. डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण ह्याचा काढला 1/sin x येतं 1/sin x. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x काढायला लागेल ना. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x नेक्स्ट स्टेपला काढणार आपण प्लस हे टर्म तसंच ठेवावं लागेल लॉग ऑफ साइन x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतं. ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही लिहितो 1. नेक्स्ट काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x काय येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x दॅट इज cos x येतं. cos x अपॉन साइन x दॅट इज cot x. x इंटू cot x. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहिलं ते प्लस लॉग ऑफ साइन x. y तर डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय म्हणजे dy बाय dx इक्वल टू y ऑफ प्लस लॉग ऑफ साइन x. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. एकदम इझी आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे, फंक्शन फक्त लॉग यूज करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं, डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, टेक दिस क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, जे आतापर्यंत आपण सम केलेलं आहेत ते फक्त आपण सिंगल डिफरन्शिएट केलेलं आहे. ठीक आहे, तिथं पण लॉग यूज केलेला आहे आपण, इथं पण आपल्याला लॉगच यूज करायचं आहे. पण काय किती फंक्शन दिलेत 1 2 3 4 4 फंक्शन दिलेले आहेत. ठीक आहे, वेगवेगळे फंक्शन दिलेलं आहे आणि ते dy बाय dx करायचं आहे. प्रत्येकाला आपण ह्याला u कन्सिडर करणार, ह्याला v, जे तुम्हाला जे योग्य वाटतं त्याला लेट कन्सिडर करू शकतो तुम्ही. ह्याला मी सध्या u घेतलं आहे. ठीक आहे, आता फंक्शन तुम्हाला ओळखायला लागेल कोणतं फंक्शन काय आहे आणि कोणतं फॉर्म्युला त्याला यूज होईल. ठीक आहे, बघा इथं काय काय दिलं x रेज टू e म्हणजे मी कन्सिडर केलं u, आपल्या मर्जीने घ्यायचं u इक्वल टू x रेज टू e म्हणजे इथं फंक्शन आहे वर कॉन्स्टंट आहे. हा फॉर्म्युला आपला होणार फंक्शन रेज टू कॉन्स्टंट, पॉवर खाली येणार आणि एक लेस करायचं. काय येणार मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x e खाली. ठीक आहे, x रेज टू e मायनस 1. ठीक आहे, e कॉन्स्टंट होता म्हणून तो फॉर्म्युला यूज झाला.
ओके. नेक्स्ट लेट ह्याला काय घेतलं आपण, लेट सपोज v घेऊया ह्याला x रेस टू x. हां जर फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर, फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर लॉग यूज करायचा. ठीक आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. ओके. मग काय येणार, लॉग v इक्वल टू लॉग x टू द पॉवर x. म्हणजे इथं काय येणार, लॉग v इक्वल टू x पॉवर खाली लॉग x ॲज इट इज. आता डिफरन्शिएट करा x आणि हे लॉग x, कारण u इंटू v ने रोल अप्लाय करा आणि आन्सर भेटेल तुम्हाला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मग लॉग v चं डेरिव्हेटिव्ह 1/v आणि v चं डेरिव्हेटिव्ह काय ना dv बाय dx. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू x फक्त ना, मग dv बाय dx येणार. ओके. नेक्स्ट वाला हां x ॲज इट इज u इंटू v, x ॲज इट इज लॉग x चं डेरिव्हेटिव्ह काय ना 1/x, दॅट इज 1/x प्लस लॉग x ॲज इट इज इंटू x चं डेरिव्हेटिव्ह काय तर 1. मग 1 नाही दिले चालेल, ॲज इट इज तसंच ठेवू. ठीक आहे. dv बाय dx इक्वल टू x/x दॅट इज 1 प्लस लॉग x ॲज इट इज. हां इथं v डिवाइडला आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय, v मल्टिप्लाय झाला dv बाय dx. वीची व्हॅल्यू काय, वीची व्हॅल्यू बघा इथे, वीची व्हॅल्यू कुठे गेली, वीची व्हॅल्यू x रेस टू दी पॉवर x, x रेस टू दी x इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग x ॲज इट इज. ठीक आहे. एकदम इझी आहे, एवढं काय अवघड नाही ह्याच्यात. आता खाली नेक्स्ट e रेस टू x आपल्याला माहिती आहे, हां ते माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आपण त्याला लेट करूया. लेट सपोज w घेऊया, त्याला w इक्वल टू e रेस टू x. काय ते e रेस टू x डेरिव्हेटिव्ह e रेस टू x जातं. ठीक आहे. म्हणजे इथे काय म्हणून मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dw बाय dx इक्वल टू e रेस टू x e रेस टू x येतं. आपण ह्याला इक्वेशन देऊया, ह्याला 1, इकडं कुठं आलं 2, इथं सेकंड आणि इथं थर्ड. एक लास्ट स्टेप काय असणार, e रेस टू e म्हणजे कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट आहे, त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंटचं त्याचं येणार 0, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. ठीक आहे. ह्याला आपण कन्सिडर करूया, सपोज लेट z करूया. ठीक आहे. ह्याला z घेऊया. झेडचं काय येणार, e रेस टू e आहे ना, e रेस टू e डिफरन्शिएट करायला लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dz बाय dx इक्वल टू 0. ठीक आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं, ह्याचा काय प्रॉब्लेम नाही. मग आता काय करणार, इथं 4th वाला, हां 4 बघा इथं dy बाय dx काढायचं आपल्याला. मग त्यावेळेस काय येणार, इथे तर जागा नाही आहे, पहिले हे स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण सगळे एकच ॲट अ टाईम लिहूया. ठीक आहे. मग आता तोच क्वेश्चन कंटिन्यू करतो. काय इथे ना dy बाय dx काढायचं आहे. ठीक आहे. याला फंक्शन घेतलं तर आपण u du बाय dx लिहिलं, ह्याचं डिफरन्शिएट केलं dv बाय dx, ह्याचं फंक्शन ह्याला काय घेतलं तर आपण w घेतलं dw बाय dx, आणि ह्याला काय घेतलं dz बाय dx. काय म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढलंय बघा, हे सगळी व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे. आणि याचं का नाही पुट केलं, ह्याची व्हॅल्यू 0 आहे म्हणून पुट नाही केलं. ठीक आहे. ओके. टेक दिस क्वेश्चन. मग क्वेश्चन नंबर सेकंड वाला काय दिलं आहे, y इक्वल टू x रेस टू द पॉवर x टू द पॉवर x प्लस e रेस टू x टू द पॉवर x आहे. ठीक आहे. इथं थोडंसं डिफिकल्ट आहे. मग काय करणार, तिथं फंक्शन रेस टू फंक्शन आहे, मग त्यावेळेस तुम्हाला काय घ्यायला लागेल, लॉग घ्यायला लागेल. ठीक आहे. मग लॉग घेतल्यानंतर बघा इथं कन्सिडर केला ह्याचं डेरिव्हेटिव्ह, इथं आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं ना, त्यावेळेस तुम्हाला 1 मध्ये पुट करायचं. ठीक आहे. म्हणजे ह्याला कन्सिडर करत असताना u घेतलं, u इक्वल टू हे फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग काय होणार, लॉग घेतलं लॉग u, आणि इथं लॉग u जर केला पॉवर खाली येणार आणि लॉग x तसंच राहणार. ठीक आहे. स्टेप अगोदरच करून ठेवली मी. इथं काय करणार, हा झाला u, हा झाला v, u इंटू v ने सॉल्व करायला लागेल, डिफरन्शिएट करायला लागेल. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार 1/u, लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह 1/u इंटू यूचं डेरिव्हेटिव्ह काय येतं du बाय dx इक्वल टू u तसाच
ॲज इट इज एक्स रेस टू दी एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/x येतं. मग 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज. परत डेरिव्हेटिव्ह कोणतं काढलं एक्स टू दी पॉवर एक्स. बघा इथं काढलं आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काढलं काय त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे हे येतं ह्याचा डेरिव्हेटिव्ह. मग काय करणार अजून एक स्टेप वाढू शकतो आपण याला du/dx इक्वल टू हे काय होणार मग ह्याची जी पॉवर आहे ती वर जाणार बेस सेम आहे पॉवर किती वर मग इथे x-1 आणणार. ठीक आहे म्हणजे इथे येणार एक्स हे यू डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय एक्स रेस टू दी पॉवर x-1 असं होणार. ठीक आहे पुढं प्लस ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय करा एक्स रेस टू दी एक्स लॉग एक्स. ठीक आहे ह्याला मल्टिप्लाय केलं आता ह्यानी लॉग एक्सला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होणार लॉग एक्स इंटू लॉग एक्स. एक्स रेस टू दी एक्स आहे तसंच लॉग एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे आणि यूच्या जागी काय पुट करणार यूच्या जागी ही व्हॅल्यू पुट करणार आहे. ठीक आहे मी आहे तसंच ठेवते. आता नेक्स्ट वाला हे ना काय कन्सिडर करणार लेट आपण व्ही घेतला याच्यासाठी मग व्ही घ्यायला लागेल व्ही इक्वल टू व्ही रेस टू दी पॉवर एक्स रेस टू दी एक्स. मग काय पुट करणार सॉरी टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉग काय घ्यायचं आहे फंक्शन रेस टू फंक्शन आहे. ठीक आहे म्हणून मग काय मिळतं पुढं सॉरी लॉग घेतो ना आपण लॉग घेत असताना लॉग व्ही इक्वल टू लॉग म्हणजे पॉवर जी आहे ते खाली येणार. ठीक आहे एक्स रेस टू दी पॉवर एक्स लॉग ई होणार. ठीक आहे लॉग ईची व्हॅल्यू 1 येते म्हणजे तर आपण नेक्स्ट स्टेपला 1 लिहिला लॉग व्ही इक्वल टू एक्स रेस टू दी ई आणि 1 तसाच येणार. आता फंक्शन रेस टू फंक्शन आता काय करू याच्यात डायरेक्ट डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट केल्यावर काय येणार इथं लॉग घ्यायला लागेल तुम्हाला अजून एकदा बरोबर का लॉग घ्यायला लागेल पण आपल्याला ह्याचं डेरिव्हेटिव्ह माहिती आपण काढलेलं पहिलं स्टार्टिंगला. लॉग घ्यायचं असेल तर लॉग घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ना मग इथं लॉग ऑफ लॉग व्ही येणार हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे बघा काय येणार इथं डिफरन्शिएट केला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/v व्हीचं काय येणार dv/dx येणार आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढले आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये. ठीक आहे इथे येणार एक्स रेस टू दी एक्स आणि आतमध्ये येणार 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे dv/dx इक्वल टू व्ही डिवाइडलाय तिकडे गेलं मल्टिप्लाय होणार मग व्हीची व्हॅल्यू काय ई रेस टू एक्स रेस टू दी एक्स आहे मग मी ते मल्टिप्लाय करतो ई रेस टू दी एक्स रेस टू दी एक्स आणि एक्स रेस टू दी एक्स आहे तसंच ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज. ठीक आहे हे दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चालेल ते आन्सर असणार तुम्हाला कशाचं dy/dx. ओके टेक दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 4 बघा आता क्वेश्चन नंबर जो सेकंडवाला झाला आहे ना तो तुमचा आन्सर बघा तिथं du/dx आहे तिथं तुमचा आन्सर पाठीमागं मॅच नाही होणार. काय नाही होणार त्याच्यातून तुम्हाला कॉमन काढायला लागेल. कॉमन काढल्यानंतर ना तुमचा आन्सर मॅच होणार नाहीतर होणार नाही. ठीक आहे तसं ठेवलं तरी चालेल नाहीतर तुम्ही मला परत सरांनी वेगळं सांगितलं आहे आणि पाठीमागं आन्सर वेगळं आहे तसं काही नाही. ते कॉमन जर काढणार ना तर तुम्हाला आन्सर मॅच होणार. ठीक आहे क्वेश्चन नंबर 4वाला थर्डवाला जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे 4वाला काय y इक्वल टू एक्स रेस टू ई रेस टू दी एक्स लॉग एक्स टू दी पॉवर ऑफ साइन एक्स फंक्शन रेस टू फंक्शन देन टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग काय ना लॉग घेतल्यानंतर लॉग यू येणार ह्याची जी पॉवर आहे ती खाली येणार लॉग एक्स होणार. ठीक आहे स्टेप वाईज करतो मी इथं मग इथं काय ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/u लॉगचं काय ना 1/u इंटू du/dx इक्वल टू u ॲज इट इज u इंटू घ्या u ॲज इट इज लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 1/x. ठीक आहे 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स दॅट इज ई रेस टू एक्स. काय कॉमन काढू शकतो याच्यातून ई रेस टू एक्स कॉमन काढू ई रेस टू एक्स कॉमन काढणार मग ह्याच्यात काय येतं 1/x प्लस लॉग एक्स येणार. ठीक आहे असं येणार इथं यू डिवाइडला तिकडे गेलं मल्टिप्लाय म्हणजे इथे असं येणार यू मल्टिप्लाय
ठीक आहे. एक्सने याला मल्टिप्लाय करू शकता आणि एक्स कॉमन काढू शकता, असं पण करू शकता. ठीक आहे, तुमची इच्छा. मी असंच ठेवतो याला. यू म्हणजे काय, यू म्हणजे ही व्हॅल्यू इथं पुट करा. ठीक आहे. नेक्स्ट वन, ह्याला काय कन्सिडर केलं आहे, व्ही. व्ही इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द पॉवर साइन एक्स, टू द पॉवर ऑफ साइन एक्स, देन टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉग घेतल्यानंतर ना साइन एक्स खाली येणार, लॉग ऑफ लॉग एक्स येणार. ठीक आहे, असं होणार ते. म्हणजे इथं काय काय केलं होतं आपण, व्ही लॉग एक्स रेस्ट टू द साइन एक्स ह्याला कन्सिडर केलं होतं. काय ना मग परत त्याला लॉग घ्यायला लागेल. ठीक आहे, लॉग का घ्यायचं आहे, पॉवर खाली घ्यायचं आहे ना, पण इथं ऑलरेडी लॉग एक्स आहे आणि पॉवर साइन एक्स आहे, मग साइन लगेच खाली येणार का आपण, नाही येणार तसं. जर असं जर असेल, मग जर लॉग ऑफ एक्स साइन एक्स असला असता तर आपण साइन एक्स खाली घेतलं असतं. ठीक आहे, तेव्हा आला असतं, पण इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, मग त्यावेळेस नाही खाली घेता येणार आपल्याला. त्यावेळेस काय करायला लागेल, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग साईन खाली येणार, साइन ऑफ लॉग साइन एक्स. ठीक आहे, असं येणार तिथं. मग इथं काय करणार मग आता डिफरन्शिएट करतो, ह्याचं तर माहिती आहे तुम्हाला. ह्याचं काय ना, साइन एक्स ॲज इट इज. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर मला पण एक्स, पण एक्स ही टर्म आहे ना, लॉग एक्स येणार. हां, परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, लॉग एक्सचं काय तर 1/x. बघा इथंच येतं मी 1/x, 1/x प्लस ही टर्म ॲज इट इज लॉग एक्स ॲज इट इज. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय तर साइन एक्सचं, साइन एक्स आहे ना कॉस एक्स. ठीक आहे, व्ही टी वाढला तिकडे गेला मल्टिप्लाय, डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू मल्टिप्लाय करा, काय होणार, व्ही इन ब्रॅकेटमध्ये साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस कॉस एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, बघा ह्याची व्हॅल्यू डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू इथं पुट करायचं. ठीक आहे, पुटिंग इक्वेशन नंबर 1. दिस वन इज ऑल्सो पुटिंग इक्वेशन नंबर 1. बघा व्हीच्या जागी काय पुट करणार, ही व्हॅल्यू पुट करणार. ओके, तरच आन्सर मॅच होणार पाठीमागचं, नाहीतर होणार नाही. ओके, टेक दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. 5 मध्ये काय दिले, ई रेस टू टॅन एक्स प्लस लॉग एक्स रेस टू दी टॅन एक्स. बघा सगळे तेच फंक्शन येत होते, बाकी काही त्याच्यात डिफरंट नाही आहे. ठीक आहे, म्हणून काय असे काही क्वेश्चन आले म्हणून काही घाबरून द्यायची काही गोष्ट नाही. याच्यात काही काय याच्यात ई रेस टू टॅन एक्स आहे. इथं काय, मग आता इथं ह्याच्यामध्ये तुम्ही लॉग घेणार का, ह्याच्यामध्ये लॉग घेऊ शकता का तुम्ही. बघा इथं कॉन्स्टंट आहे, इथं फंक्शन आहे, हे आपण पहिलं सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, याच्यात लॉग नाही घेतलं तरी चालेल, डायरेक्ट निघतं याचं. ह्याचं काय ना डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, जर तुम्ही कंटिन्यू बघत असेल तर हे कसं काय आलं, ह्याला कन्सिडर केलं आपण. ठीक आहे, ही व्हॅल्यू काढायची, नंतर पुट करायचं. ओके, इथे येणार डी यू बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू टॅन एक्सच येणार आणि परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, दॅट इज काय येणार इथं, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार सेक स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू टॅन एक्स ॲज इट इज. ठीक आहे, डी यू बाय डी एक्स. ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करायचं. ठीक आहे, लास्टला करायला लागेल, हे कन्सिडर केलं आपण. नेक्स्ट वन, व्ही घ्यायला लागेल. व्ही ह्याचं काय करणार, व्हॅल्यू काय दिली, लॉग एक्स टू दी पॉवर टॅन एक्स. काय म्हणायचं मग, व्ही इक्वल टू लॉग एक्स टू दी पॉवर टॅन एक्स आहे. हां, फंक्शन इज टू फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. काय ना, लॉग व्ही इक्वल टू टॅन एक्स. इथं लॉग यूज झाला ना, लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स, म्हणजे इथं लॉग राहणार लॉग ऑफ लॉग एक्स. हे समजत नसेल ना तर बघा एक स्टेप अशी येते, काय म्हणून माहिती का, ह्याच्या अगोदरची स्टेप काय म्हणून माहिती का, असं येणार ते लॉग ऑफ लॉग एक्स टू दी पॉवर टॅन एक्स. ठीक आहे, मग टॅन एक्स आपण खाली घेतो, ही स्टेप आहे तिथं. ठीक आहे, रफ करतो काय नाही तर आता बघ डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट तरच आन्सर येणार. ठीक आहे, यू आणि हे बी. मग आता इथे येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, इथे येणार 1/v डी व्ही बाय डी एक्स. टॅन एक्स ॲज इट इज
ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं व्हीचं लॉग ऑफ लॉग एक्स 1/log x आला 1/log x परत log x डेरिव्हेटिव्ह 1/x 1/x प्लस दिस टर्म इज ऑल्सो सेम म्हणजे इथे ना log of log x आणि tan x डेरिव्हेटिव्ह sec square x म्हणजे इथे इंटू 1 इथे इंटू sec square x ठीक आहे v ने ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय येणार dv बाय dx इक्वल टू v इन ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू कशीच tan x अपॉन log x राहिला तर x दिला log x प्लस sec square पुढे लिहितो sec square x log of log x ठीक आहे एकदम इझी आणि ही व्हॅल्यू कशात पुट करणार ही व्हॅल्यू म्हणजे काय बघा ही इथं विचार आहे सगळी व्हॅल्यू ह्याच्यात पुट करायची हे दोन ओके एकदम इझी काय अवघड नाही टेक दिस क्वेश्चन